श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बुध ग्रह आणि 2026 मध्ये बुध ग्रहाचे राशी परिवर्तन कसे होणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही ठराविक काळानंतर राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते, ज्यामुळे शुभयोग आणि राजयोग निर्माण होतात. तसेच अनेकदा बुध ग्रह मार्गी किंवा अस्त होतात. त्याचाही शुभ प्रभाव 12 राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. 2026 मध्ये बुध ग्रह 7 वेळा अस्त होणार आहे. पंचांगानुसार बुध ग्रह 2 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी या काळात अस्त असेल. त्यानंतर 1 मार्च ते 18 मार्च 2026 या काळातही बुध अस्त असेल. त्यानंतर बुध ग्रह 27 एप्रिल ते 23 मे 2026 अस्त असेल. बुध ग्रह 30 जून ते 25 जुलै 2026 आणि 18 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2026 या काळातही अस्त असेल. त्यानंतर बुध ग्रह 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर आणि 14 डिसेंबर ते 19 जानेवारी या काळातही अस्त असेल. बुधाची ही अस्तस्थिती नक्कीच 12 पैकी काही राशींसाठी वरदान ठरेल. या वरदान असलेल्या राशी कोणत्या या आता पाहूयात. वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मित धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. आयुष्यात आनंद येईल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल. कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अस्त बुधाचा प्रभाव उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबातील वाद मिटून आनंद साजरा होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल. तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल. कुंभ रास. बुधाच्या अस्त होण्याने राशीच्या कुंभ व्यक्तींसाठीही हा काळ भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. तर नवीन वर्षात बुध 7 वेळा अस्त होणार आणि या 3 राशी पदोपदी यश, सुख आणि गडगंज श्रीमंती मिळवणार. तर आजची ही माहिती आपणास कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.